प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातली मोठी अपडेट आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी भूषण पाटील कडून। भूषण, नक्कीच प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासंदर्भात काल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद आहे तो पार पडलेला होता आणि त्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज आहे तो फेटाळलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला एक प्रकारे दणका दिलेला आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे आणि त्यामुळे आता प्रशांत कोरटकरवर अटकेची कारवाई कधी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय काल जवळपास 1.5 तास हा सगळे युक्तिवाद आहे तो पार पडलेला होता। प्रशांत कोरटकर सगळ्या तपासामध्ये सहकार्य करायला तयार आहेत, मोबाईल जमा केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेची गरज नाही आणि त्यांना जामीन मंजूर करावा अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता। मात्र याला सरकारी वकील आणि असीम सरोदे यांनी देखील आक्षेप घेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि त्याचाच आधार घेत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। आता या सगळ्या अर्ज फेटाळल्यानंतर नेमक्या काय अटी घातलेल्या आहेत हे काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की प्रशांत कोरटकरच्या अडचणीत यामुळे वाढ झाली असं म्हणावे लागेल। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। बरोबर आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकरला आता अटक होणार हे जवळपास निश्चित आहे। भूषण, धन्यवाद या माहितीबद्दल। तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता कारवाई होणार आहे। प्रशांत कोरटकर याच्यावर आता अटकेची कारवाई होणार आहे। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात ही कारवाई होते आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर हा प्रशासनाला, पोलिसांना सर्व सहकार्य करतोय, त्यामुळे जामीन देण्यात यावा अशी मागणी त्याच्या वकिलांनी यापूर्वी केली होती।